हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर बायबलमध्ये सांगितलं की आपला प्रभू येशू खूप चांगला आहे आणि त्याची दया कशी आहे? सनातन आहे. प्रेज द लॉर्ड. आहे का नाही? का सनातनी? त्याची दया सनातन आहे. कुठं लिहिलंय? स्तोत्रसंहिता 136. स्तोत्रसंहिता 136 मध्ये वाचा. वाचूया आपण. परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला कारण तो चांगला आहे. कारण त्याची दया सनातन. कारण त्याची दया कशी आहे? सनातन. सनातन. त्याची दया कशी आहे? सनातन. सनातन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जर दया करतो ना, प्रेज द लॉर्ड, त्यांची दया जर आपल्यावर होत नाही. आपण बायबल मध्ये काढूया. दानिएल 1:9 मध्ये सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये बघा, दानिएल दानिएल 1:9. खोज्यांच्या सरदाराची दानिएलावर कृपा व दया व्हावी असे देवाने केले. बायबल मध्ये सांगितलं तो दयेचं कृपेचं काय आहे, त्याची दया कशी आहे. दानिएल 9 अध्याय काढू आपण. आणि आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे. आम्ही त्याच्यावर फितुरी केली. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं की आमचा देव दयेचा आणि कृपेचा काय आहे? क्षमेचा. दयेचा आणि क्षमेचा काय आहे? सागर आहे. बायबल मध्ये असं सांगितलं की तो 60च्या 70 वेळेस क्षमा करणार आहे. येशू ख्रिस्ताला पेत्राने काय विचारलं, किती वेळेस क्षमा केली पाहिजे? येशू काय म्हटलं त्या ठिकाणामध्ये? 7च्या 70 वेळेस काय करायचे आहे? क्षमा करायची आहे. पण इथं असं सांगितलं की हा दानिएल, आमचा देव प्रभू दयेचा आणि क्षमेचा सागर आहे, पण आम्ही त्याच्या बरोबर काय केलेले आहे? फितुरी केलेली आहे. फितुरी म्हणजे काय आहे? देवाबरोबर आपण फितुरी करणारे लोक नाही पाहिजे. त्याच्यामध्ये विश्वासघात करणारे. विश्वासघात वाचा ना त्याच्यामध्ये. नाही आणलं. प्रेज द लॉर्ड. मोबाईल मध्ये वाचा. बायबल मध्ये की बायबल मध्ये सांगितलं की विश्वासघात करणारे लोक आपण नसावे. म्हणा, विश्वासघात करणारे लोक आपण नसावे. विश्वासघात करणारे लोक फितुरी करणारे लोक आपण नसावे. फितुरी करणारे लोक आपण नसावे. बायबल मध्ये काय सांगितलं वाचा. आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे. आमचा प्रभू दयेचा आणि क्षमेचा सागर आहे. आम्ही त्याच्या बरोबर काय केले? विश्वासघात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रकटीकरण 2:10 मध्ये सांगितलं. मरेपर्यंत विश्वास. वाचा त्याच्यामध्ये. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येक तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हालापेष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलं? मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुला काय देणार आहे? जीवनाचा मुकुट देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं. दानिएल मध्ये काय सांगितले? लोकांनी काय केली त्यावेळेस? फितुरी केली. आणि फितुरी करणारे लोक देवाला आवडतात का? सांगा ना, बोला ना शेजारच्याला. म्हणा शेजारच्याला, देवाला असे लोक आवडत नाही. विश्वासघातकी. प्रेज द लॉर्ड. कोणते लोक नाही पाहिजे ना आपण? विश्वास. बायबल मध्ये सांगितलं की ह्या युद्धाईच करत नाही,
युदा इस्करियोतने काय केलेलं? येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला. 12 शिष्यामध्ये तो काय करायचा? राहायचा. आणि राहिल्यानंतर तो मागून मागून त्यांनी बायबल मध्ये सांगितलं की त्याने युदा इस्करियोतने काय केलेली? येशू बरोबर काय केली? फितुरी काय केली? त्याच्यामध्ये आहे ना, कळा बायबल मध्ये. युदाचा मृत्यू पहा 27 मध्ये काढा कोणी? यहूदाची पितुरी. मत्तई 26 अध्याय 14 वचन. 26. प्रेस लॉर्ड. यहूदा म्हणजे आपण कोणते लोक पाहिजे? विश्वास दानिएलच्या काळामध्ये त्या लोकांनी काय केलं? देवाबरोबर पितुरी केली. देवाबरोबर आणि देवाच्या लोकांबरोबर फितुरी करणं कसं आहे? पाप. विश्वासघात आहे. प्रेस लॉर्ड. देवाच्या बरोबर लोकांबरोबर कसं राहायचं? आपल्याला विश्वासू राहायचं. मग ह्या युदा इस्करियोतने फितुरी केली म्हणून त्याचा मृत्यू बद्दल तिथं सांगितलंय 27 1 ते काय वचन. 27 अध्याय का? हा. मग असे झाले की येशूने सर्व बोलणे समाप्त केल्यावर आपल्या शिष्यास म्हटले, तुम्हाला ठाऊक आहे की 2 दिवसांनी वल्हांडण सण आहे आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळण्याकरिता धरून दिला जाईल. तेव्हा कैफा नावाच्या प्रमुख याजकाच्या वाड्यात 27 अध्याय 3 ते काय वचन. तेव्हा तो शिक्षास पात्र ठरला. असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा याने पस्तावून ते 30 रुपये पस्तावा केलेला आहे. काय केलेला आहे? पस्तावा. तुमच्या विश्वासामध्ये तुम्हाला मला कसं राहायचं आहे? विश्वासू राहायचं. कोणाबरोबर विश्वासू राहायचं? देवाबरोबर. देवाबरोबर, आपल्या फॅमिली बरोबर, आपल्या लेकरांबरोबर, आपल्या पती बरोबर आणि देवाच्या लोकांबरोबर काय करायचं आहे? पण दानिएलाच्या काळामध्ये लोकांनी दानिएला बरोबर नाहीये तर देवाबरोबर त्यांनी काय केलेले आहे? फितुरी केली. त्यांनी काय केलं? विश्वासघात केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा विश्वासघात करणारा अजून एक कोण आहे? हा युदा इस्करियोत. यांनी कोणाबरोबर विश्वासघात केला? येशू बरोबर विश्वास केला. येशूला काय केलं? धरून दिलं 30 रुपयाला. प्रेज द लॉर्ड. पण आपल्यामध्ये शेजारच्याला म्हणा आपल्यामध्ये इमानदारी पाहिजे. प्रेज द लॉर्ड. इमानदारी हा गुण कुठून आहे? देवापासून आहे. आणि फितुरी हा गुण कोणापासून आहे? हा, विश्वासघात करणारा कोणी? म्हणा विश्वासघात करणारा शैतान आहे. विश्वासघात करणारा शैतानाने अगोदर स्वर्गामध्ये काय केलेला आहे? विश्वासघात केला. कोणाबरोबर विश्वासघात केला? त्यांनी देवाबरोबर विश्वासघात केला. आणि तो लबाड आणि लबाडीचा काय आहे? बाप आहे. त्यांनी देवाबरोबर विश्वासघात केल्यानंतर त्यांनी कोणाबरोबर घात केलेला आहे? त्यांनी आदामा हवेबरोबर पण त्यांनी काय केलेला आहे? विश्वासघात केलेला आहे. आणि हा हवेने आणि आदामाने पण काय केलेला आहे? देवाबरोबर काय केलेला आहे? विश्वासघात केलेला आहे. हालेलुया. काय केलेला आहे? विश्वासघात. प्रेज द लॉर्ड. आदामाने काय केलं? देवाची आज्ञा मोडली. देवाची आज्ञा मोडली. म्हणजे काय केलं? फितुरी केली. फितुरी केली. फितुरी. फितुरी. फितूर लोक पाहिजे ना का आपण? फितूर. नाही. हा, त्या बायकोला. त्याच्यामध्ये काढलं कसं? त्याच्या फितुरी पाहिजे का आपल्यामध्ये? हा, इमानदार पाहिजे. दानिएल दानिएल 9:9. तर फितुरी केल्यामुळे त्याला काय शिक्षा मिळाली? हा, त्याला बायबल मध्ये असं सांगितलं. 4 वचनामध्ये वाचा सिस्टर. मी आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करून 27:4. मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले. मी निर्दोष जीवाला धरून दिलेला आहे. त्याला पस्तावा आलेला आहे. पश्चाताप झालेला नाहीये. ते म्हणाले त्याच्या पण बायबल मध्ये सांगितलं पस्तावा करणाऱ्या लोकांना क्षमा नाहीये. पश्चाताप करणाऱ्या लोकांना काय आहे? क्षमा आहे. पेत्राने काय केलं? पेत्राने येशूला किती वेळेस नाकारलं? 3 वेळेस नाकारलं. पण 3ऱ्या वेळेस नाकारल्यानंतर पेत्राला येशूने अगोदरच सांगितलं होतं तू 3 वेळेस मला काय करणार आहे? कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला काय करणार आहे? नाकारणार आहे. किती वेळेस नाकारणार आहे? 3 वेळेस. मग त्यांनी नाकारलं आणि त्याला लगेच क्लिक झालं. अरे मी विश्वासघात केला. कोणाबरोबर विश्वासघात केलेला आहे? देवाबरोबर विश्वासघात केलेला आहे. म्हणून त्याला काय झालेला आहे? पश्चाताप झालेला आहे. तो रस्त्यावरच काय करू लागलेला आहे? ढसाढसा रडू लागलेला आहे. आणि रडता रडता तो बोलत आहे मी काय केलं?
मी पाप केलेलं आहे. हालेलुया. तसा पस्तावा यांनी केला. युदानी काय केलं? करत. पस्तावा केला. युदा करत ते. सापडलं. हा, वाचा त्याच्यामध्ये 9:9 दानियल 9:9. पण परमेश्वरा तू दयाळू आहे. परमेश्वरा तू दयाळू आहे. लोकांनी वाईट गोष्टी केल्या लोकांनी वाईट गोष्टी केल्या, तरी तू क्षमा करतो. तू क्षमा करतो. जरी वाईट गोष्टी तुम्ही केलेल्या असतील, परमेश्वर तुम्हाला काय करणार आहे? क्षमा करणार आहे. म्हणजे मग आपल्याला विश्वासघात करायचा का? नाही. वाच ना. आम्ही खरोखरच तुझ्या विरुद्ध वागलो. आम्ही खरोखर तुझ्या विरुद्ध काय केलेलं आहे? वागलेलं आहे. आम्ही आमच्या परमेश्वर देवाचे ऐकले नाही. आम्ही आमच्या परमेश्वर देवाचं ऐकलेलं नाहीये. परमेश्वराने त्याच्या सेवकामार्फत संदेष्टामार्फत आम्हाला नियम हा, सांगितले. संदेशाद्वारे देव तुम्हाला काय करत आहे? मार्गदर्शन करत आहे. तुम्हाला काय करायचं आहे? ऐकायचं आहे. देवाबरोबर फितुरी करायची नाही, सेवकाबरोबर काय करायची नाहीये, लवाडी करायची नाही, किंवा विश्वासघात तुम्हाला मला करायचा नाहीये. Praise the Lord. Hallelujah. काय सांगितलं? पण आम्ही त्या नियमांचे पालन केले नाही. आम्ही नियमांचे पालन केलं नाही. Yes. आणि पुढे काय सांगितलं? तुझी शिकवण इस्रायलच्या एकाही माणसाने मानली नाही. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. आजचा विषय काय आहे? विश्वासघात. विश्वासघात. हम्म. प्रेज द लॉर्ड. आणि विश्वासघात की लोकांना पश्चाताप करायची पण संधी मिळत नाही. नाही मिळत. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण तसं पेत्राने विश्वासघात नाही केला. हम्म. त्यांनी काय केलेलं आहे? वळाला परत. हा, त्यांनी पश्चाताप केला. त्यांनी काय येशूला फक्त नाकारलं. अरे येशूला तुम्ही नाकारलं, पण तुम्हाला पश्चाताप झाला. पण येशू तुम्हाला काय करू शकतो? क्षमा करू शकतो. दानिएलच्या पुस्तकामध्ये काय सांगितलं? तो दयाळू आहे. तो दयाळू आहे आणि तो क्षमा करणारा आहे. देव आहे. वधस्तंभावर येशू काय म्हणतो? हे विद्याला क्षमा कर. Hallelujah. तुम्हाला मला पण घरच्यांना दुनियाला सगळ्यांना काय करायचं? माफ करून टाकायचं. Praise the Lord. का माफ करायचं? आपल्याला देवाने माफ करण्यासाठी तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? क्षमा करायचं आहे. Praise the Lord. आणि एक लक्षात राहू द्यायचा, आपल्या मनामध्ये गाठ बांधून ठेवायची, सांगून ठेवायचं. मनाला, बुद्धीला, विचारांना यांना सांगून ठेवायचं, विश्वासघातपणा करायचा नाही. Hallelujah. प्रेस द लॉर्ड. ते लोक कुणाचेच राहत नाहीत. नाही. जे विश्वासघात करणारे लोक असतात ना, घातकी लोक, धोकेबाज, म्हणा धोकेबाज, धोकेबाज लोक. धोकेबाज. धोकेबाज. जो धोखा होएगा तो क्या मिलेगा? धोकाही मिळेल. धोका हा? मिळेगा. धोका तुम्ही धोका दिला, फितुरी केली, तर तुम्हाला काय जो होएगा? वो काढ- वो काटणे वाले. जे तुम्ही पेरणार आहे, तो ज्या मापाने तुम्ही मापून देताल, त्याच मापाने तुम्हाला काय होणार आहे? मापून मिळणार आहे. देवाकडे काय आहे? माप आहे. तुम्ही जर विश्वासघात केला तर तुम्हाला काय मिळणार आहे? विश्वासघातच मिळणार आहे. Hallelujah. तुम्ही चांगलं वागणार आहे, चांगलंच मिळणार आहे. तुम्ही वाईट वागणार आहे, वाईटच मिळणार आहे. तुम्ही पैसे चोरणार आहे, तर तुमच्या पण कोणीतरी पैसे चोरून घेते. तुम्ही दशमून देणार नाहीये, तुमचे पैसे काय होऊन जातील? तुम्हाला यशच मिळणार नाही. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तुम्ही पेरणारच नाही तर उगावणार काय? काय पेरायचं आता? विश्वासू. म्हणा विश्वासूपणा पाहिजे. स्वतःच्या छातीवर आठवून म्हणा विश्वासू राहा. विश्वासूपणा पाहिजे. म्हणून प्रकटीकरण 2:10 मध्ये काय सांगितलं? मरेपर्यंत विश्वासू राहा. मरेपर्यंत विश्वासू राहा. आपल्या आई बरोबर विश्वासू राहायचे, आपल्या बापा बरोबर विश्वासू राहायचे, आपल्या पती बरोबर विश्वासू राहायचे, आपल्या पत्नी बरोबर विश्वासू राहायचे, लेकरा बरोबर पण विश्वासू राहायचे. आताचे बाप लोक, आई लोक लेकरा बरोबर घात करतात, विश्वासघात करतात. मुली लेकरं पण काय करतात? आई वडिला ती काय करत आहे? करत आहे. विश्वासघात करत आहे. पण हे विश्वासघाती करणाऱ्या लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश नाहीये. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. विश्वासघाती लोकांचं काय? त्याचं यांनी फितुरी केली. नाश झाला. हा, युदाने काय केली? फितुरी केली. त्याच्यामध्ये सांगितलंय 14 मध्ये वाचते त्या बायबल मध्ये 26-14. मस्त आहे का? हा. तेव्हा यहूदा इस्करियोत हा, नावाच्या एक मिनिट असतो ना. 12 शिष्यांपैकी एक यहुदा इस्करियोत मुख्य याजकांकडे गेला. यहुदा म्हणाला, मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल? तेव्हा त्यांनी त्याला चांदीची 30 नाणी दिली. चांदीच्या 30 रुपयासाठी आज सगळा धोकेबाज कशाहून धोकेबाजपणा चालू झालेला आहे? पैसा. पैशासाठी धोके देतात लोकांना. घरच्यांना पण धोका द्यायचा, बायकोला पण धोका द्यायचा, नवऱ्याला पण धोका द्यायचा. नवऱ्या बरोबर विश्वासघात, बायको बरोबर विश्वासघात. आताची परिस्थिती काय आहे बघा ना.
लांब लांब. हा काय बघा बरं, विश्वासघात. किती विश्वासघातकीपणा आहे. कोणावर विश्वास ठेवायचे लोक योग्यतेचे राहिले का? नाही. हा काय चालू झालेले? विश्वासघात. हे विश्वासघातपणा कुठून स्टार्ट आहे? मी तुम्हाला सांगितलं अगोदर. स्वर्गामध्ये हा लुसिफर एक चांगला देवदूत होता आणि हा आराधना करणारा, लीड करणारा व्यक्ती होता. पण तो म्हणला माझ्याशी असं देवाचा काय करेल, उंच करेल. म्हणजे त्यांनी तिथं काय केला? विश्वासघात. विश्वासघातकी. तो पहिल्यापासूनच काय आहे? विश्वासघातकी आहे. विश्वासघातकी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशामधून आहे तो? हा त्याने कुठून विश्वासघात केला? स्वर्गामध्ये. बोला ना, तुम्ही बोलत नाही. स्वर्गामध्ये होता तेव्हा. स्वर्गामध्ये होता त्याने विश्वासघात केला आणि तोच गुण आपल्यामध्ये घ्यायचा नाही. नाही घ्यायचं. तो काय आपला बाप आहे का? नाही. तेव्हा 8:44 मध्ये वाचा. तुम्ही आपला बाप सैतान याचपासून झाला आहात. तुम्ही आपला बाप शैतान ह्यापासून झाला आहात. तुम्ही आपल्या बापाच्या वासनाप्रमाणे करावयास बापाच्या वासनेप्रमाणे करावयास पाहता. पाहतात. तो प्रारंभापासून मनुष्यघातक आहे. तो प्रारंभापासून काय आहे? मनुष्य घातक आहे. आणि या मनुष्य घातकीपणा कोणी केलेला आहे? युधाने केलेला आहे. युधाने काय केलं? युधामध्ये काय शिरलेलं आहे? शैतान शिरलेला आहे. आणि कशा? तीच रूपाचा लालच दिलेला आहे. लालच दिल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? घात केलेला आहे. येशूला काय केलेलं आहे? ठरवून दिलेलं आहे. हालेलुया. प्रारंभापासून तो काय आहे? विश्वासघातकी विश्वासघाती होता. आहे. काय सांगितलं सिस्टर त्याच्यामध्ये काय? तेच आहे. तुमचा पिता सैतान आहे, तुम्ही त्याचे आहात. त्याला करायला पाहिजे तेच तुम्ही करता. सैतान सुरुवातीपासूनच खुनी आहे. सैतान सत्याच्या विरुद्ध आहे आणि सैतानाच्या ठायी सत्य नाही. तो सांगतो त्या लबाडे तो सुरुवातीपासूनच काय आहे? विश्वासघाती. विश्वासघाती. हा, कुणी म्हणजे विश्वासघात. हा, खून करतात. विश्वासघात करणं म्हणजे काय? खून खून करणं. करणे. आणि देवाची आज्ञा काय आहे? खून खून करू नको. खून करू नको, चोरी करू नको, लबाडी करू नको. हा वाचा त्याच्यामध्ये. तुम्ही आपला बाप सैतान तुम्ही आपला बाप शैतान यापासून झाला आहात. यापासून झाला आहात. तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे तुमच्या बापाच्या वासनेप्रमाणे करावयास इच्छिता. करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून प्रारंभापासून कसा आहे? मनुष्यघाती. मनुष्यघातकी. Praise the Lord. Hallelujah. कोणता प्रकार आहे त्याच्यामध्ये? मनुष्यघाती. तो आपल्यामध्ये घुसल्यानंतर आपल्यामध्ये कोणता गुण येतोय? विश्वासघात. विश्वासघातपणा येते. मग आपल्यामध्ये देव घुसवायचा कशा येतं? घुसवायचा. देव घुसवायचा. हा काही लोक होतं पास्टर येतो ना आम्ही, पास्टर करतो ना आम्ही, आणि काहीच करत नाही. हे कोणता पण आहे? विश्वासघात. विश्वासघात करणं म्हणजे काय आहे? खून करणं आहे. करणं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही एखाद्याला म्हणतात की मी तुला पैसे देईन आणि देत नाही, आणि म्हणतात काय? आता माझ्याकडे नाही. आज खिशात पैसे असतात आणि आपण काय म्हणतो? नाहीये. माझ्याकडे नाही. म्हणजे तो काय आहे? विश्वासघात. त्याच्या मनाचा काय केलेला? आपण खून केलेला आहे, अपराध केलेला आहे. त्याचा काय केलेला? आपण घात केलेला आहे. हालेलुया. काय केलेला आहे? बोला ना. घात केलेला आहे त्याचा. घात करतो आपण. घात. हालेलुया. विश्वास तोडतो त्याचा. Yes. म्हणजे काय करतो आपण? विश्वासघात. विश्वासघात करून टाकतो. आणि विश्वासघातकी लोकांच्या जीवनामध्ये काय आहे? आशीर्वाद. मरण आहे. Yes. ते लोक आशीर्वादित नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. युधाने विश्वासघात केला, मग त्याला काय आशीर्वाद भेटला का? मरण. त्याला मरण भेटलं. त्या युधाचा बाप कोण होता? शैतान. शैतान. या शैताना प्रारंभापासून मनुष्यघात की 8:44 मध्ये वाचतो. हालेलुया. हालेलुया. मग त्याने देवाबरोबर विश्वासघात केला आणि तो आता सध्या तो सगळीकडे पृथ्वीवर वारं कोणाचा आहे? विश्वासघाताचा. विश्वास आहे का? दिसायला भेटतो का? नाही भेटत. शेवटच्या काळामध्ये बायबलमध्ये असं सांगितलं, विश्वासापासून भ्रष्ट होते. लोक विश्वासापासून भ्रष्ट होणार आहे. हालेलुया. आताची परिस्थिती काय चालू आहे? तीच चालू आहे. हा विश्वास राहिलाच नाही कोणावर. हालेलुया. काय विश्वास काय झालाय? भ्रष्ट भ्रष्ट झाला. भ्रष्ट झालाय. आणि विश्वास भ्रष्ट झाल्यामुळं आज येशूचं येणं जवळ आले. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आणि आपण येशूच्या जन्माची नाही, आता येशूच्या कशाची वाट पाहते? वाट पाहत आहोत. येण्याची वाट पाहते. आता आपला जन्म झालाय. Yes. जन्म झालेले लोक विश्वासघात करत नाहीये. नाही करत. प्रार्थना करणारे लोक विश्वासघात करत नाहीये. आराधना करणारे लोक विश्वासघात करत नाहीये. हालेलुया. देवाचं काम करणारे लोक देवाचं काय पाळत आहे? वचन वचन पाळत आहे. तुम्ही आणि मी आज काय करत आहे? देवाचं वचन पाळत आहे. आणि वचन
मुकुट भेटणार आहे असा. आमेन. नकली नाही बरं का, ओरिजिनल. ओरिजिनल. त्याची किंमत पण काय माहिती नाही. किंमत नाही त्याला. आता काय काय महाराणी लोक काय लावतात, मुकुट लावतात. मुकुट लावला म्हणजे ते महाराणी, आणि मुकुट नाही लावणार ते साधे लोक. पण तुम्हाला माहिती का, आत्मिक मुकुट आहे आपल्याकडे. Praise the Lord. Hallelujah. पण आत्मिक मुकुट आहे. आत्मिक मुकुट माझ्याकडे आहे. इथं काही लावायची गरज नाही. आता Yes. या कपाळावर काय ठेवलंय, कपाळावर देवाची गिफ्ट. हिचे डॉक्टर कसं आहे, मुकुट आहे. मुकुट आहे. तो पट्टा आहे तो. Yes. पण काय आहे, मुकुट. देवाचं मुकुट आहे. मुकुट म्हणजे असं उभे असतात, तार आहे त्याला, Yes. डायमंड असतं. डायमंड असतात त्याच्यामध्ये. हालेलुया. तो असा मुकुट देणार आहे, जीवनाचा तो जीवनाचा मुकुट भेटणार आहे. Praise the Lord. Hallelujah. तुम्हाला काय मिळणार आहे, जीवन आहे. शरीरातून आपण जाणार आहे एक दिवशी. काय होणार आहे, शरीरातून शरीर सोडायचं आपल्याला. Yes. Hallelujah. का शरीर जपून ठेवायचं, नाही ठेव. हा जपायचं काय, शरीर जपा आत्मा. देवाच्या सेवेसाठी, पण आत्म्याला जास्त जपा. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. आत्म्याला जपायसाठी आपल्याला काय करायचं नाहीये, विश्वास विश्वासघात करायचं नाही. कुठेही असो इमानदारीने राहा, Praise the Lord. Hallelujah. इमानाने वागा, Amen. तुम्हाला आशीर्वाद भेटेल. Amen. याकोब याकोब. याकोब आपल्या सासऱ्याची तर कसा राहू लागला, विश्वासू. इमानाने राहिला. अगोदर लबाडी केली, भावासक्ती, भावाचा विश्वासघात केला, त्याला पण हा बापाचा विश्वासघात केला. पण परमेश्वराने त्याला पश्चाताप, त्याला जेव्हा तो इमानाने राहायला लागला, त्यावेळेस परमेश्वराने त्याला एक नाव दिलं, आणि ते नाव म्हणजे इस्रायल नाव दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही इमानाने राहणार आहे, तर परमेश्वर तुम्हाला एक नवीन नाव देणार आहे, आणि ते नाव म्हणजे काय आहे, ते ब्लेसिंगचं नाव आहे. आणि ते ब्लेसिंग तुमच्या आणि माझ्यापासून कोणी काढून ठेवू शकत नाही. कारण की तुम्हाला आशीर्वादाचा मुकुट मिळणार आहे, सामर्थ्याचा मुकुट मिळणार आहे, एक ब्लेसिंगचा मुकुट मिळणार आहे. तो कोणीच काढून ठेवू शकत नाही. हालेलुया. त्याचा सासरा त्याला दरवेळेस फसवायचा. काय करायचा, बसवायचा. लाबान. काय नाव आहे त्याचं, लाबान. 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 लाबानाची मुलगी, काय नाव आहे तिचं, राहेल. प्रेज द लॉर्ड. लेयाच का, प्रेज द लॉर्ड. तर सासऱ्याबरोबर कसा राहिला, विश्वासू राहिला. अविश्वासू कोणाबरोबर राहिला, वडिलांबरोबर. भावाबरोबर वडिलांबरोबर आणि वडिलाबरोबर. वडिलाला पण फसवलं, विश्वासघात केला. वडिलाला जाऊन दाखवलं मी असावे. काय म्हटलं, मी असावे. ते बकऱ्याचे काय केस लावले, आणि मग फसून काय केलं, बापाकडून काय घेतला, आशीर्वाद घेतला. आणि आशीर्वाद घेण्याच्या मागे कोण आहे, त्याची आई. आई कारण. आईला सगळे लेकरं सारखे असतात, म्हणा शेजारच्या. आईला सर्व लेकरं सारखं हा, आईनी पण लेकरा बरोबर काय करायचं नाहीये, करू नये. विश्वासघात नाही करायचा. तिने तिच्या लेकरा बरोबर काय केलं, विश्वासघात केला. जो मोठ्याला मिळणार होतं, येसावाला मिळणार होतं, लहान्याला मिळून दे. पण ठीक आहे, हे आपल्या दृष्टीने विश्वासघात आहे. पण परमेश्वराने अगोदरच नेमून कोणाला नेमून ठेवलेलं आहे, याकोबाला. याकोबाला नेमून Praise the Lord. ठेवलं. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. वडील धाकट्याची काय करील, सेवा कर. असं देवाचं वचन आहे. Hallelujah. म्हणून तसं वचन, देवाचं वचन काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. देवाची जी योजना आहे, ती योजना देवाने कोणाद्वारे पूर्ण करून घेतलेली आहे, याकोबाद्वारे पूर्ण करून घेतलेली आहे. म्हणून बायबल मध्ये सांगितलं, तो अब्रामाचा देव, तो इसाकाचा देव, आणि तो कोणाचा देव आहे, याकोबाचा देव आहे. तो फसवणारा नाहीये. तो कसा आहे, निरंतर कसा आहे, विश्वासू आहे. Amen. Hallelujah. देव निरंतर कसा आहे, विश्वासू आहे. तुमच्या शेवटच्या श्वासपर्यंत तो तुमच्या बरोबर कसा आहे, विश्वासू आहे. विश्वासू आहे. Hallelujah. कुणी आपल्या बरोबर विश्वासू राहू, नाही तर नाही राहू. Hallelujah. पण देव आहे बाबा म्हणा माझ्याबरोबर, Hallelujah. म्हणा माझ्या बरोबर देव आहे. देव विश्वासू हा देव आहे. कधी सोडणार नाही. देव कधी सोडणार नाही. Praise the Lord. Hallelujah. अब्राम त्याचं घर सोडून गेला. हा, देव म्हटला, जा तुझ्या बापाचं घर सोड, हे सोड, जा ती सांगत त्या देशात जा. गेला विश्वासाने. Hallelujah. तुम्हाला आणि मला विश्वास ठेवायचा पुढं देवाच्या वचनावर, देवाच्या वाणीवर, देवाच्या भविष्यवाणीवर, देवाच्या सेवकावर आपल्याला काय करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. म्हणून अब्राम आशीर्वादित झाला, त्याच्यानंतर इसाक काय झाला, आशीर्वादित झाला. त्याच्यानंतर कोण आशीर्वादित झालेला आहे, याकोब आशीर्वादित झालेला आहे. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये तुम्हाला मला आशीर्वादित व्हायचं आहे 2026 मध्ये. Praise the Lord. तर Hallelujah. देवाबरोबर विश्वासू राहा, Hallelujah. निरंतर विश्वासू राहायचे. Hallelujah. हालेलुया. कोणाबरोबर विश्वासू राहायचे, देवाबरोबर विश्वास. बघा ना, योसेफचे भाऊ लोक आपल्या भावाचं काय केलं त्यांनी, विश्वासघात केला.
योसेफ योसेफाचा. योसेफ कितवा नंबरचा लेकरू? याकोबाचा 11. 11वा नंबरचा. आणि लास्ट नंबरचा काय आहे? बन्यामीन. बन्यामीन. हा योसेफ भावासाठी काय घेऊन गेला जंगलामध्ये? भाकरी. भाकरी. बाप म्हणला, याकोब म्हणला, अरे तुझा भाऊ कुठे गेलेला आहे? भाकरी घेऊन गेला का काय? Yes. इथं भाकरी घेऊन गेला, जा काहीतरी घेऊन जा, शोधून आण त्याला, दे खायला काहीतरी. हा योसेफ गेला आणि गेल्यानंतर भावाने काय केला? त्याचा विश्वासघात केला. त्याचा केला तर केला, पण कोणाचा केलेला आहे? बापाचा देखील काय केलेला आहे? विश्वासघात केलेला आहे. पण परमेश्वर सगळ्यात महत्वाचा, जर परमेश्वर जर आपल्या बरोबर असेल तर आपला कोणी पण विश्वासघात करू द्या, आपलं काहीच होणार नाही, कारण की आपल्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. हे प्रार्थना आराधना करणं, कुणी येऊ नाही तर येऊ, हे काय माझं काम आहे का? नाही. जे लोक येत नाही ते कोणाबरोबर विश्वासघात करतात? देवाबरोबर विश्वासघात करतात. देवाबरोबर. जे लोक नियमित येतात, Yes. वारंवार येतात, चर्च बुडवत नाही, प्रार्थना बुडवत नाही, ते देवाबरोबर विश्वास आहे. Praise the Lord. आणि ते लोक मोठे लोक होणार आहे. म्हणा मोठे लोक. देवाचं वचन सांगतं, मी तुम्हाला पूच नव्हे तर मी तुम्हाला मस्त करणार आहे. योसेफाला काय केलेलं आहे? काट्यात टाकलेला आहे, विश्वासघात झालेला आहे. पण बायबल मध्ये असं सांगितलं की योसेफ काय झालेला आहे? एक मोठा व्यक्ती त्याला काय केलेला आहे? फारोनी केलेला आहे. कोणी केला? फारोनीच केलं का कोणी? प्रेज द लॉर्ड. कोणता राजा होता त्यावेळेस? कुठलाही राजा व्हायचा ना त्यावेळेस तर त्याला काय नाव असायचं? फारो असायचं. आणि ह्यो सगळा अधिकार कोणाला दिला? योसेफाला दिला. योसेफाने भावासंगती विश्वास नाही केला, विश्वासघात नाही केला. दुष्काळ पडला त्यावेळेस, म्हणा दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर सगळे भाऊ लोक कोणाकडे जायला लागले? मिसर मध्ये जायला लागले. आता ते इजिप्त आहे. आणि मिसर मध्ये जायला लागल्यानंतर त्या भावानी काय केलेलं आहे? योसेफाने लगेच खुन्नस काढली का? खुन्नस काढली नाही. त्यांनी चुकीचं वागलं म्हणून आपण चुकीचं वागायचं का? कधीच नाही. त्यांनी आपला विश्वासघात केला म्हणून आपण विश्वासघात करायचा का? कधीच विश्वासघात करायचा नाही. कोणी कसं वागू दे आपल्या बरोबर, त्याचा हिशोब देव घेणार आहे, आपण घ्यायचा नाही. आपण त्यांच्या बरोबर कसं राहायचं? चांगलं राहायचं. योसेफाकडे भाऊ लोक आल्यानंतर तसेच तो फुकट धान्य देऊ लागला. नंतर त्यांनी आपल्या लहान्या भावाला ओळख दिली. लहान्या भावाला ओळख दिल्यानंतर काय केलं? मोठ्यांना पण काय केलेलं आहे? ओळख दिलेली आहे. आणि सगळे लोक कुठं आलेले आहे? मिस्र मध्ये राहायला आलेला आहे. आणि परमेश्वराने त्या योसेफ विश्वासू असल्यामुळे त्याच्या भावाला देखील काय केलेलं आहे? आशीर्वादित केलेलं आहे. अशा लोकांबरोबर राहा जे विश्वास आहे. कोणाबरोबर पण घातकी लोकांबरोबर राहू नका. कधी तुमचा घात होईल सांगता येत नाही. तुम्ही एखाद्याचा घात करणार, तुम्ही एखाद्या बरोबर फितुरी करणार, तर तुमच्या जीवनामध्ये पण काय रिटर्न मिळणार आहे, बोनस आहे. काय मिळणार? म्हणा बोनस आहे. एक आत्मा गेला तर किती घेऊन येतो? हा, तुम्ही जर घात केला तर रिटर्न किती प्रकारे भेटल? 7 प्रकारे शैतान येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला काय करायचं? घात करायचं का एखाद्याचा? योसेफाने केलं का? योसेफाने काय केलं नाही. योसेफाने माफी केली. आणि एवढंच जाऊ द्या, येशू ख्रिस्ताला जे लोक मारत आहे त्या लोकांना तो काय करत आहे? माफ करत आहे. प्रेज द लॉर्ड. स्टेफनाचं उदाहरण घ्या. स्टेफन पण काय म्हणलंय? प्रभू हे पाप त्यांच्या माथी मोजू नको. दगडाने त्याला ठेचून मारता मारता तो काय करून गेला? माफ करून गेला. विश्वासू राहिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय केलं त्यांनी? माफी केली. विश्वासू राहिला. पण आज आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे? मरोपर्यंत 2:10 मध्ये परत वाचा. मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा वाचा त्याच्यामध्ये. प्रकटीकरण 2:10. जे दुःख पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा. तरी पण मरेपर्यंत विश्वासू राहा. मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन. मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन. जर तुम्ही विश्वासू राहिले तर देव पण विश्वसनीय आहे. देव पण तुमच्या बरोबर कसा राहतो? विश्वासू राहतो. देव तुम्हाला विचारल्याशिवाय कुठली गोष्ट करणार नाहीये. सदोम आणि गोमोराचा नाश करायचा होता, त्यावेळेस परमेश्वराने म्हटलं मी माझ्या दासाला कसं काय विसरू? मी काय करणार आहे? अब्रामाला सांगणार आहे. देवाने कोणाला सांगितलं? अब्रामाला म्हटलं अब्रामा मी सदोम आणि गोमोराचा काय करणार आहे? नाश करणार आहे. म्हणून अब्रामाने लगेच काय केलं? मध्यस्थी केली, प्रार्थना केली. देवा तू सगळ्याच लोकांना मारणार आहे का? ते बायबल मध्ये देव म्हणला हा. मग तिथं 20 लोक असले
तिथं 10 लोक असले, 5 असले तर 5 वर आणलं त्याच्या फॅमिलीसाठी. देव म्हणणार जे नीतिमान आहे त्याला मी काय करणार आहे, वाचवणार आहे. म्हणजे हा अब्राहम परमेश्वराने काय केलं, अब्राहमाला विचारलं. कारण की का विचारलेलं आहे, अब्राहम विश्वासू आहे. हालेलुया. तुम्हाला आणि मला विचारल्याशिवाय परमेश्वर काय करणार नाही. प्रेज द लॉर्ड. करील का? शेजाऱ्याच्या सांगा काय करणार नाही. कारण की आपण कोणाबरोबर विश्वासू आहे, परमेश्वराबरोबर. विश्वासू लोकांना 1000 पट ब्लेसिंग मिळतात. किती भरपूर ब्लेसिंग मिळतात. आणि ते ब्लेसिंग मिळायसाठी तुम्हाला कष्टातून जावं लागेल, परीक्षेतून जावं लागेल. योसेफाला ब्लेसिंग मिळायसाठी काय करावं लागलं, त्याला खड्ड्यातून जावं लागलं. त्याला विश्वास, खड्ड्यात गेला तरी तो विश्वासू आहे. त्याच्यानंतर जेलमध्ये गेला, ज्या पोटीफराच्या घरामध्ये होता तो, त्या बाईने त्याच्यावर आळ घेतला तरी तो मालकाबरोबर कसा आहे, विश्वासू आहे. त्या मालकाला त्यांनी काहीच बोललेलं नाही. जेलमध्ये गेला तरी तिथं लोकांबरोबर कसा आहे, विश्वासू आहे. हा विश्वासूपणा तुम्हाला मला काय करायचा नाहीये, शेवटपर्यंत सोडायचा नाहीये. कारण की विश्वासू असणाऱ्या लोकांबरोबर देव बोलत आहे. अब्राहम विश्वासू असल्यामुळे देव त्याच्या संगती काय केला, बोलला. आणि सदोम गमोराचा नाश करायसाठी परमेश्वराला माणसाला विचारावं लागलं. प्रेज द लॉर्ड. किती मोठी गोष्ट आहे बघा ना. काही करायचं असेल ना, देव विचारीन आपल्याला, मी असं करू का. देव इतका विश्वासू आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा देव इतका विश्वासू आहे. पण आपण तेवढा विश्वास असला तर विचारेल. आपण विश्वास नसला तर देव म्हणून चले जाओ शैतानवाणी. शैतान दिलं फेकून खाली. काळा झाला डांबर. तो काय झाला, मला डांबर झाला. तो काळा झाला. अंगभर सोनं होतं, जवारी होते, हिरे होते, मोती होते, सुंदर होता दिसायला, आराधना करणार होता, फेकून दिलं खाली. कमून विश्वासघात केला तो. आणि तोच विश्वासघातपणा तर सगळीकडे करतो तो. फॅमिलीमध्ये विश्वासघात करतो, सासू सुनामध्ये विश्वासघात करतो, नातुंडामध्ये परतुंडामध्ये विश्वासघात करतो. तो त्याशी वागती, तो तसा वागतो, अमुक करतो, धमुक करतो. तर हे शैतानाचे प्लॅनिंग आपल्याला कळलं पाहिजे. बरं, शेजारच्याला म्हणा शैतानाचे प्लॅनिंग आपल्याला कळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं वचन काय सांगतंय, मरूपर्यंत विश्वासू राहा, देवाबरोबर विश्वासू राहा. देवाने पाठवलेले सेवकाबरोबर विश्वासू राहा. देवाच्या अनेक लोक आहेत, मंडळी बरोबर आपल्याला काय करायचंय, विश्वासू राहायचंय. विश्वासू राहणं याच्यासाठी की देव आपला उपयोग करून घेणार. पेत्र 12 शिष्य, त्याच्यामधलं एकदा युधाने फितुरी केली, पण बाकीचे लोक कसे होते, विश्वासू होते. म्हणून आज त्यांचं नाव त्यांना जगापेक्षा वेगळं नाव दिलं. आणि ते नाव म्हणजे काय, प्रेषित नाव दिलेलं आहे. प्रेषित म्हणजे यांच्यासारखं कोणी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्यासाठी मरणारे लोक आहेत, माझ्यासाठी त्याग करणारे लोक आहेत. प्रेषित म्हणजे माझ्या बरोबर विश्वासू राहणारे लोक आहेत. ते शेवटपर्यंत कोणाबरोबर विश्वासू राहिले, देवाबरोबर विश्वासू राहिले. त्यांनी येशूचा पण विश्वासूपणा त्यांनी पाहिलेला आहे. येशू डोंगरावर जायचा, आपल्या पित्या संगती काय करायचा, तो बोलायचा, भाषण करायचा, त्यांनी पाहिलेला आहे. येशूचं सगळी जिंदगी त्यांनी काय केलेली आहे, पाहिलेली आहे. तो बापा बरोबर पण विश्वासू आहे, आई बरोबर पण तो कसा आहे, विश्वासू आहे. आज म्हणून त्यांना ते पण कसे राहिलेले आहे, शेवटपर्यंत विश्वासू राहिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही तुमचे पाप कबूल केले, तुम्ही देवाकडे, जिवंत देवाकडे माफी मागितली, तर तो तुम्हाला माफ करणार आहे. आणि माफ केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये ब्लेसिंग येणार आहे. हालेलुया, हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलं आपल्याला कळालं का? विश्वासू राहायचे. पैशाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत, प्रत्येक ठिकाणी कसं राहायचंय, कोणी काय बायबानी करायचं करू द्या, पण आपण इमानाने राहायचं. कसं राहायचं, इमानदारीने. म्हणा इमानदारीने. इमानदारी या दागिन्यासारखं चमकते. हिरापा कसा चमकतो, हा तसं तुमच्याकडे इमानदारी असेल ना, लोक म्हणतील हा इमानदार आहे. हा येशूला काय म्हणायचे, हा जगाचा पाप हरण करणारा कोकरा आहे. कोण म्हणायचा, देवाचा काय तो, यवन म्हणायचा.
काय म्हणायचं? हा देवाचा कोकरा आहे. कोकरा आहे. Praise the Lord. कशा येशू कसा चमकत असायचा? हिऱ्याप्रमाणे. हिऱ्याप्रमाणे चमकायचं. कुठं गेला तर अरे ही लहानपणापासून अरे शिक्षण याला कुठून भेटायचं? प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. हे तुमच्यामध्ये इमानदारी असेल ना, तुमच्यामध्ये देवाच्या सगळ्या खूबी येतात. Yes. देव तुमच्यामध्ये तुम्हाला ते दान देईल. कोणाला दान नाही भेटणार. मकर लाबडी करायची म्हणायचं मला प्रगटीकरणाचं दान आहे. शैतानाकडे पण दान आहे. शैतान पण दाखवितो. शैतान पण त्या दिवशी देवदूताचं काय करतो? सोंग घेतो. त्याच्या सेवकाचं पण काय करतो? सोंग घेतो. तो पण काय करतो? लबडी करतो. तो पण चमत्कार करतो. आपल्याला वाटतं देवच काय करतो? बोलतोय. तंबाखू खात्यात आणि मिस्त्री घासतात आणि प्रार्थना करतात आणि मग ते चमत्कार झाला आणि दिवसभर लबडी करतात. पास्टर लोक सुद्धा इतका अनुभव मिळालाय मला. पास्टर लोक सुद्धा लबडी करतात. प्रेज द लॉर्ड. मला कोणाविषयी काय बोलायचं नाहीये, पण सांगतोय मी, लबाडी करणाऱ्या लोकांकडून देव काम करून घेईल का? नाही घेणार. हा? नाही. त्याच्याकडून कोण काम करून घेत? शैतान. शैतान. शैतानाचं ऐकते आणि म्हणते देवाने मला असं दाखवलं. तुमच्या कोपऱ्यात काय आहे? त्याला म्हणा किरसुनी म्हणा. कोपऱ्यात काय म्हणा? किरसुनी. तुमच्या दिवटणीवर तुमच्या तिथं काहीतरी दिसतंय, त्याला म्हणा तिथं मी इलेक्ट्रिक बोर्ड लावलेला आहे म्हणा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं मरोपर्यंत काय करा? विश्वासू राहा. विश्वासू राहा. तुम्ही देवाबरोबर विश्वासू राहिलं तर देव तुमच्या अद्भुतरित्या काय करेल? उपयोग करून घेईल. काल एका ठिकाणी प्रार्थनेला गेलो आम्ही. प्रार्थनेला गेलो, त्या देवाच्या दासाला देवाची उपस्थितीच जाणवली नाही. पण ज्या वेळेस मला बोलावलं तिथं, मी गुडघ्यावर गेलो. मला ते गाणं पण येत नव्हतं, पण मी गायलं ते गाणं. ज्या वेळेस इतकी उपस्थिती आली, खूप उपस्थिती आली. Praise the Lord. बस काय आली हो? अरे इमानदार लोक कुठं पण जाऊ दे, ते चमकणार आहे. Amen. देव तिथं उतरून येतो. Yes. काय उतरून येतं तिथं? देव उतरून येतं. देवाचं सामर्थ्य उतरून येतं. देवाचा अभिषेक उतरून येतं. जे रोजच्या देवाची उपस्थिती घेत असतात ना, त्याला उपस्थिती नाही जाणवली, त्यांना बेचैन होतं. चहा नाही प्यायल्यावर कसं होतं? आज चहा नाही भेटला, नाश्ता नाही भेटला, आज पोहे नाही भेटले, बडशेप नाही भेटली, काही तंबाखू नाही भेटली, काय म्हणते मिस्त्री घासली तर आम्हाला बाथरूमला जायला भेटते. ते कोणाची आवडी? म्हणा शैतानाची आवडी. शैतानाच्या आवडी. शैतान म्हणतो तू खाय मिस्त्री तरच काम. तरच तुला बाथरूम होईल. त्याला हाकलून द्या आजच. प्रेज द लॉर्ड. काय म्हणलो मी? हा? इमानदारीने राहा. इमानदारीने राहायचं. प्रेज द लॉर्ड. कसं राहायचं? इमानदारीने राहायचं. इमानदारीने राहा. इमानदारीने राहिल्यानंतर देवाची उपस्थिती एका क्षणात येईल. मी ज्यावेळेस तिथं प्रेयरला उभा होतो, प्रेयरला उभं राहिले तर एका क्षणात उपस्थिती आली. Praise the Lord. ते सेवक म्हणे पास्टर उभे राहिले, उपस्थिती आली देवाची. Amen. कस काय हो? मी छोटा असतो, लबाडी करणारा असतो, चुगली लावणारा असतो, पवित्र जीवन जगत नसतं तर उपस्थिती येणार आहे का? नाही येणार. हा? देवाची उपस्थिती, देव यायला पाहिजे आपल्यामध्ये. कोण यायला पाहिजे? दोन जण असू द्या. देव जिथं दोघं किंवा तिघे, Amen. देव म्हणतो तिथं माझी उपस्थिती. Yes. ते दोघं किंवा तिघं कसे पाहिजे? क्लिअर पाहिजे. म्हणा विश्वासू पाहिजे. विश्वासू पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हर एक गोष्टीमध्ये, पैशाच्या बाबतीत हर एक गोष्टीमध्ये कसे पाहिजे? विश्वासू. विश्वासू पाहिजे. देव आहे ना आपल्या बरोबर. देव सांभाळतो ना आपल्याला. हालेलुया. देव तुम्हाला दुष्काळात भाकर आणून देईल. Amen. म्हणा इलियाला. इल्याला आणून दिली म्हणा. म्हणा इल्याला भाकर आणून दिली. बघा किती 3.5 वर्ष काय पडला? दुष्काळ पडला. इल्याने प्रार्थना केली, पाऊस बंद होऊ द्या. पाऊस बंद झाला. कमून पाऊस बंद झाला. देवाला माहिती माझा विश्वासू लेकरू आहे, मला याचं ऐकावंच लागेल. मला पाऊस काय करावा लागेल? बंदच करावा लागेल. तुम्ही जी प्रार्थना, चुकीची प्रार्थना नाही, तुम्ही जर प्रार्थना करणार आहे तर परमेश्वर काय करणार आहे? ती ऐकणार आहे. आणि त्यासाठी इल्याची प्रार्थना ऐकली आणि किती 3.5 वर्ष काय पडलेला आहे? दुष्काळ पडलेला आहे. पण ज्यावेळेस इल्याने प्रार्थना केलेली आहे त्यावेळेस पाऊस पडलेला आहे. काय आहे तो? विश्वासू आहे. Yes. आणि ज्या वेळेस तो करिंत ओळाजवळ जाऊन बसला, तिथं परमेश्वर म्हणला जा करिंत ओळाच्या तिथं. विश्वासूपणाने गेला, लगेच निघला. देवाने म्हटलं जाय तिकडं तर जाय तिकडं. देवाने म्हटलं जा इकडं तर जा तिकडं. देव जे सांगतो ते करा, कारण की देव आहे विश्वासूपणा. Amen. देव त्यांनी केलं. करिंत ओळाजवळ जाऊन बसला. कावळे पाठवले लगेच. काय पाठवले? कावळे पाठवले त्याला भाकर द्यायला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विश्वासू राहिले ना, तुम्हाला कुठून भाकर आणून दिली. Amen.
पण तुम्ही म्हणता मला काम करायला जावं लागेल, मला इकडे पाहावं लागेल, कुठून पैसा दिसत नाही, काय नाही. त्या दुष्काळामध्ये त्याला कुठून काय दिसत नाही, त्याला एकच दिसतंय, देव करणार. या परीक्षेमध्ये परमेश्वर, मला परमेश्वराकडे पाहायचंय. हालेलुया. तुमच्यावर कोणती परिस्थिती येऊ द्या, विश्वास. पण तुम्ही त्याच्यामध्ये परमेश्वराकडे पहा. ते गाणं गायलं ना, पर्वतो को देखूगा मैं, कोण है मेरा मदतगार. जो मदत करणार आहे ना त्याच्याकडे पहा. देवाचं तुम्ही ऐकतात ना, देवाचं ऐका, तुम्हाला देव भाकर पुरवेल, आमेन. मांस पुरवेल. आमेन. पण काही लोक घरी बसतात रविवारच्या दिवशी, शैतानाचं ऐकून घरी बसतात. ऐका आता ही क्लिप त्यांना ऐकायला जाईल. घरी बसतात ठम्यावानी, काय करत नाही. तुम्ही विश्वासू आहे का? देवाचं वचन तुम्ही मोडतात. घरी बसून तुम्हाला कोण देणार आशीर्वाद? नाही. देवाची वाणी ऐकून जा. Yes. काय केलं इलियाने? बोला ना. विश्वासू राहिला. म्हणा इलियाने इलियाने देवाचं ऐकलं. देव म्हटलं खरी द्वाराजवळ जा, तो गेलेला आहे. तुम्ही आणि मी, मला देव काय दर संडेला सांगत नाही का तुम्ही इथं या. Yes. ज्यावेळेस तुम्ही येतात आशीर्वाद घेऊन घरी जा. आमेन. आणि जे घरी बसतात त्यांना आशीर्वाद स्टॉप, त्यांचे सगळे मार्ग बंद. देव म्हणतो बस तिथंच, मग घरीच बस, तुला काय आशीर्वाद नाही. प्रेज द लॉर्ड. आशीर्वाद मिळवण्यासाठी इथे यावं लागेल तुम्हाला. Yes. देवाची आज्ञा उगाचच लावून दिली का काय? Yes. आता देवाने तुम्हाला आणि मला मंदिर बनवलंय, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण हे मंदिर पण पहिलं शल्मोनाने मंदिर बांधलेले. Yes. तिथं यायचं कशासाठी यायचंय? आज्ञा पाळण्यासाठी. देवाच्या आज्ञा पाळायचंय. देवाचे नियम आपल्याला काय करायचं आहे? पाळायचं आहे. बायबल मध्ये काय सांगितलं? बरोबर विश्वासू राहा. इलियाने काय केलेला आहे? देवाचा शब्द टाळलेला नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 इलियाचा एक इलियाने प्रार्थना केली तर स्वर्गातून अग्नी उतरून आला Praise the Lord. आणि होम बले त्यांनी काय केले? भस्म केलं. भस्म केलेले आहे. काय काय लोक अजून त्या लोकांमध्ये टाळ वाजित बसते टाळ्या. आणि जीवन कसं नाही, देवाबरोबर काय करतात? विश्वासू नाही राहा. विश्वासघातकी आहेत म्हणून देवाची उपस्थिती त्यांच्यावर येत नाही. येतच नाही. देवाचं सामर्थ्य पाहायला भेटत नाही. सैतानाचं सामर्थ्यालाच आवळून म्हणतात मला देवाचं सामर्थ्य, मला सैतानाकडून प्रगटीकरण भेटतं, म्हणतात मला देवाकडून प्रगटीकरण. समजतच नाही. दिवसभर वाजीत बसतात, किती दिवस उपास धरतात, किती काय करतात, स्वभाव बदलत नाही. आणि विश्वासू नाही. बायको बरोबर घरात विश्वासू नाही, आणि देवाबरोबर पण काय नाहीये? विश्वासू नाही. विश्वासू नाही. म्हणून त्यांना काय भेटत नाहीये? आशीर्वाद नाही. आशीर्वाद भेटत नाही. देवाच्या गोष्टी पाहायला भेटत नाही. हालेलुया. हालेलुया. तर मग काय करायचं आज आपण? विश्वासू राहायचं. विश्वासू राहायचं. नवीन वर्ष 2025 आपल्याला देवाबरोबर, देवाच्या लोकांबरोबर आणि घरच्या बरोबर, मंडळी बरोबर कसं राहायचंय? विश्वासू. विश्वासू राहायचंय. आणि याच्यातच गुरपडून राहायचं. या तारूतच बसायचं. तारू सोडायचं नाही. तारू सोडला कमी आला. मग जो व्यक्ती तारू सोडून, जो व्यक्ती प्रार्थना घर सोडून गेलेला आहे, त्या व्यक्तीचं तुकडं गेला काय माहिती नाही. त्याला सांगितलं ना करीन ओळाजवळ तिथं थांबायचं. हालेलुया. हा ओळ आहे तुमच्यासाठी. Yes. आमेन. काय म्हणा, हा ओळ आहे आमच्यासाठी. ओळ आहे आमच्यासाठी. आणि ही भाकर येते तुम्हाला. Yes. काय देवाच्या सेवकाद्वारे देव काय करतो? तुम्हाला भाकरी पुरवत. आत्मिक रोटी पुरवत आहे. हालेलुया. आणि करीन ओळाजवळ काय आहे? पवित्र ताई आहे. म्हणा पवित्र ताई. पाणी कशाला दर्शवतं? पवित्र ताईला. पवित्र आत्मा आहे. इथं काय आहे? बोला ना. पवित्र आत्मा आहे इथं. पवित्र आत्मा. आणि तुम्हाला काय आहे? देवाचं वचन एक भाकर आहे. रोज तुम्हाला इथे मिळणार आहे. आमेन. ही भाकर आणि पाणी तुम्हाला बुडवायचं का? नाही. कधीच बुडवायचं नाही. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करू.